ही आहे जायंट आफ्रिकन स्नेल. भारत काय पण अमेरिकेसकट बऱ्याच देशांसाठी ही एक इन्व्हेजिव्ह स्पीशीज आहे. दिसेल ते झाड खाणाऱ्या या स्नेल्समुळे स्थानिक झाडांचं प्रचंड नुकसान होत आहे. या स्नेल्स खरं तर ईस्ट आफ्रिकन आहेत, पण शिप्स थ्रू या भारतात आणल्या गेल्या आणि केरळ, गोवा, तामिळनाडू या राज्यांमधून त्यांचा प्रसार सगळ्या भारतभर झाला. या स्नेल्स शेकडो झाडांसकट झाडांच्या बिया, भाज्या, धान्य, लाकूड, नट्स, मशरूम्स आणि छोटे कीटकसुद्धा खातात. लॉकडाऊनच्या काळात या स्नेल्सची एक वेव आली होती. विदर्भात अनेक शहरांमध्ये प्रत्येक घरात हजारोच्या संख्येने या स्नेल्स दिसत होत्या. रातोरात घरातल्या झाडांच्या फडशा या स्नेल्स पाडत होत्या. शिवाय दिवसा त्या घराच्या भिंतीवर बसून विष्ठा करत असत. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका उत्पन्न झाला होता. याशिवाय शेतकऱ्यांचं पण प्रचंड नुकसान होत होतं. दर 7 वर्षांनी या स्नेल्सची वेव येते असं अभ्यासक सांगतात. ही स्नेल तिच्या 9 ते 10 वर्षांच्या आयुष्यात दर सीझनला हजारो अंडी घालते. बरेच वेळा तुम्ही नर्सरीतून झाड आणलं तर त्याच्या आतमध्ये पिवळ्या रंगाची अंडी तुम्हाला दिसत असतील. ती या स्नेल्सची अंडी असतात आणि याच मार्गाने या स्नेलचा प्रसार होतो. त्यामुळे कितीही नको वाटलं तरी आपल्या देशाची बायोडायव्हर्सिटी वाचवायला ही स्नेल दिसेल तिथे नष्ट करावी. आयोडाईज मीठ या स्नेलच्या अंगावर टाकलं तर ती लगेच मरते. या स्नेल्स व्यतिरिक्त सगळ्या भारतीय नेटिव्ह स्नेल माती बनवण्यामध्ये महत्त्वाचं काम करतात, म्हणून त्यांना अजिबात मारू नका.